स्वाध्याय 1.1 पहिला प्रश्न आहे, हे दिलेली ही संख्या आहे पुढीलपैकी कोणती? सो दिलेली संख्या आहे 7, 53, 357. आता हे बघा, ही संख्या कोणती आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 7 आता इथं बघा 753,000. तर आपण म्हणू शकतो की 753,357. 753,357, कारण 753 नंतर 3 अंक आहेत, म्हणजे हे झालं 753,357. किंवा त्याला बेसिकनुसार समजून घ्यायचं असेल तर हे आहे 7,53,357. 357. मग आपण हे जर मिळून म्हणायचं असेल तर हे 753 होते. ओके, 7 लाख म्हणायचं नसेल तर आपल्याला काय म्हणावं लागेल? 753,000. सो 753,357. ऑप्शन बी विल बी द आन्सर. ऑप्शन बी आहे आन्सर. आता याच्यात काय चूक आहे? 753,357. हां, पर्याय 2 आणि 3मध्ये एवढंच फरक आहे की इथं 3 आहे आणि इथं 300 आहे आणि हे 357 आहे. सो ऑप्शन 3 आहे, बी नाही आहे. ऑप्शन 3 हे करेक्ट उत्तर आहे. सेकंड, 14689. 14689 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनवलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? आता हे किती अंक आहेत? 1, 2, 3, 4, 5 अंक आहेत. आता या 5 अंकापासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायचं आहे या 5 अंकापासून. मग सर्वात मोठी 5 अंकी संख्या, सर्वात मोठी 5 अंकी संख्या लिहिण्यासाठी आपण या 5 अंकापासून सर्वात मोठा अंक अगोदर लिहायचा. आपण सर्वात मोठी 5 अंकी संख्या लिहायची आहे ना, त्यासाठी या अंकामधलं सर्वात मोठा अंक लिहायचा अगोदर. नंतर याच्याहून थोडंसं लहान अंक 8 आहे, 8 लिहा. नंतर 6 आहे, नंतर 4 आहे आणि 1 आहे. अशा प्रकारे उतरत्या क्रमाने लिहितो. ही झालं या अंकापासून बनवलेली 5 अंकी सर्वात मोठी संख्या. 98641. 98,641. 98,641. ऑप्शन बी. थर्ड, किमान 6 अंकी संख्या. आता किमान म्हणजे काय? कमीत कमी, म्हणजे लहानात लहान. किमान म्हणजे कमीत कमी, त्यालाच आपण लहानात लहान म्हणतो. लहानात लहान किती आहे? 6 अंकी संख्या आहे. मग किमान 6 अंकी संख्या, मग किमान 6 अंकी संख्या कोणती आहे? मग किमान 6 अंकी संख्यासाठी 1 लिहायचं आहे आणि हे झालं 1 अंक. उरलेले 5 अंकासाठी 0 लावून टाकायचं. 1, 2, 3, 4, 5. हे झालं किमान 6 अंकी संख्या. आणखी म्हणतात कमाल 4 अंकी संख्या. कमाल 4 अंकी संख्या म्हणजे मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या. कमाल 4 अंकी संख्या. कमाल 4 अंकी संख्या म्हणजेच मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या. मग कधीही तुम्हाला जर मोठ्यात मोठी संख्या लिहायचा असेल
तेव्हा आपल्याला 9 9 हे अंक वापरायचे आहेत. 4 अंकी आहेत ना, मग 4 वेळा आपल्याला 9 वापरायचं आहे. 2 अंक एकाखाली एक लिहूत 1 2 3 4. हे झालं कमाल 4 अंकी संख्या, म्हणजेच मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या. यामधील फरक म्हणजे वजाबाकी विचारले आपल्याला. या दोघांमधील फरक. हे आहे किमान 6 अंकी संख्या, म्हणजे लहानात लहान 6 अंकी संख्या, आणि हे आहे कमाल 4 अंकी संख्या, म्हणजे मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या. यांच्यामधील फरक विचारलेत. फरक म्हणजेच वजाबाकी करायचं आहे. आता इथे 0 आहे, 0मधून 9 जात नाही, त्यासाठी इथून आपण घेऊया इथं 10. मग 10मधून इथं 1 दिला, इथं 9 राहतात. इथं परत 10 दिला, इथं 9 राहतात. इथं परत 1 म्हणजे 10 होतात, इथं 9. इथं परत 10, इथं 9. सो 10मधून 9 गेल्यावर 1, 9मधून 9 गेल्यावर 0, 9मधून 9 गेल्यावर 0, 9मधून 9 गेल्यावर 0, आणि इथे 9. ही झालं फरक. 90,001 9,001 9,001 ऑप्शन सी. चौथा, दशमस्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती? आत्ता सांगितलं किमान म्हणजे कमीत कमी, लहानात लहान. ओके. दशमस्थानी 9 असलेला. आता ही 4 संख्या आहेत. 1092 ही पहिली संख्या आहे. दुसरा आहे 1290. नंतर आहे 2091. नंतर आहे 2190. आता या चारही संख्यामध्ये बघा दशमस्थानी म्हणजे एकक दशक, दशकस्थानी 9 आहे. चारही संख्यामध्ये दशकस्थानी 9 आहे. आपल्याला या 4 संख्यामधलं किमान संख्या ओळखायचं आहे, म्हणजे लहानात लहान संख्या ओळखायचं आहे. तर आता हे बघा, हे 2000 म्हणजे सर्वात मोठे आहेत. तर या दोघांमध्ये पहा, हे 1092 आहे, 1092, आणि हे आहे 1290. सो या दोघांमधलं सर्वात लहान म्हणजे ही संख्या आहे. 1092 ही किमान संख्या आहे. ऑप्शन ए, चौथ्याचं ए. पाचवा, 5555 ही संख्या या प्रकारे लिहिली जाते. 5000, 555, 55. आता ही तर आज 1000पर्यंत आहे. तर एकक, दशक, शतक, हजार. किती हजार आहे? 5000. हे हजारचं स्थान आहे. 5000. 500 म्हणजे हे शतक स्थान आहे. 500. 55 म्हणजे 55. कुठं लिहितात? इथं लिहा. हे झालं 5555. ऑप्शन डी. सहावा प्रश्न, कमाल ते किमान अशा क्रमामध्ये संख्यांचा कोणता गट आहे? कमाल ते किमान म्हणजेच कमाल म्हणजे मोठ्यात मोठी, कमाल म्हणजे मोठ्यात मोठी, आणि किमान म्हणजे लहानात लहान. म्हणजे मोठ्यात मोठ्यापासून लहानात लहान म्हणजे उतरता क्रम, यालाच आपण म्हणतो उतरता क्रम. या 4 ऑप्शनपैकी उतरता क्रम कशामध्ये आहे म्हणतात? इथे पहा, मग हे आहे 81,000, हे आहे 81,427, 16,378, परत 82,000 आहे, म्हणजे हे उतरता क्रम नाही आहे. इथे पहा 81,000, नंतर 82,000, 63,000, हे पण कोणत्याच क्रमाने नाही आहे. ऑप्शन डी पहा, 82,000. ओके, 82,000. हे 81,000, 81,000, 63,000, आणि हे 13,000, 13,000. हे झालं उतरता क्रम.
म्हणजेच मोठ्यात मोठ्या संख्येपासून, कमाल संख्येपासून. सो ऑप्शन 4 आहे, कमाल संख्येपासून किमान संख्याकडे लिहिलेलं गट आहे. ऑप्शन डी. 7वा प्रश्न आहे 10345. 10345 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या लिहायचं आहे. आता आपण या संख्यापासून लहानात लहान संख्या लिहू शकतो. लहानात लहान संख्या. मग लहानात लहान संख्येसाठी अगोदर काय करायचं आहे, आपल्याला या 5 अंकापैकी सर्वात लहान अंक अगोदर लिहायचं आहे. पण येथे लक्षात ठेवा, जेव्हा 0 हा अंक असतो तेव्हा 0 हा अंक पहिल्यांदा लिहायचं नाही, त्याच्याहून थोडंसं मोठा लिहायचं, जो कोणी असेल तो. मग 0हून थोडंसं मोठं आहे 1, मग 1 लिहायचं. आता तुम्ही 0 लिहायचं आहे. हे झालं 2 अंक. आता राहिलेलं 3, 4, 5. 3, 4, 5 हे झालं लहानात लहान संख्या. मग लहानात लहान संख्येसाठी अगोदर लहान संख्या थोडंसं वाढवत जातात अंक. ही 5 अंकी लहानात लहान संख्या आहे. आणि विषम संख्या म्हटलेत. विषम संख्या म्हणजे काय असते, एकक स्थानी. हे एकक स्थान आहे, विषम संख्येच्या एकक स्थानी. विषम संख्येच्या एकक स्थानी कोणते अंक असतात? 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला जर ह्या एकक स्थानी या 5 अंकापैकी कोणता अंक जर दिसला तर ते विषम संख्या होऊन जाते. आता ह्या एकक स्थानी 5 हे अंक आहे. इथं पहा, 5 हे अंक विषम अंक आहे, विषम संख्या आहे. त्यामुळे हे जे आहे 10,345 हे पण विषम संख्या आहे. सो ऑप्शन 10,345 ही आहे लहानात लहान या अंकापासून तयार झालेली विषम संख्या. ऑप्शन ए. आठवा प्रश्न आहे, जर प्रत्येक ओळ म्हणजे आडवे ओळी 3 ओळी आहेत. प्रत्येक स्तंभ म्हणजे उभे 3 स्तंभ आहेत. आणि प्रत्येक कर्ण म्हणजे हे आडवं. अशा प्रकारे 2 कर्ण आहेत. 8y2 and xy4 हे 2 कर्ण आहेत. यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर x, y, z यांच्या किमती क्रमशः लिहा. आता पहा, इथे आहे 8, हे आहे 1 आणि हे आहे x. 3yz 4y2 आपण काय करायचं आहे, x, y, zच्या ठिकाणी या 3 ठिकाणी हे अंक ठेवून पाहायचे. मग ते ठेवून पाहिल्यावर आडव्या ओळींची बेरीज, उभ्या स्तंभांची बेरीज, या कर्णांची बेरीज समान यायला पाहिजे. मी काय करतो, पहिला ऑप्शन ठेवून पाहतो. ही आहे 6 हे एक्सची किंमत आहे. वाय हे जे 5 आहे ते वायची किंमत आहे. मी इथं ठेवतो, वाय इथं आहे. आणि झेडच्या ठिकाणी 7 इथं ठेवतो. आता बेरीज करून पहा. आडव्या ओळींची बेरीज किती ते 8 आणि 1 9, 9 आणि 6 15. इथे पहा यांची, हे 3 आणि 5 8, 8 आणि 7 15, 9 आणि 4 13, 13 आणि 2 15. आडव्या ओळींची बेरीज 15 येते. मग उभ्या ओळींची पहा 15 येते का पहा. 8 आणि 3 11, 11 आणि 4 15, 15 आलेली आहे. 1 आणि 5 6, 6 आणि 9 15, 15.
6 आणि 7 13, 13 आणि 2 15. तर पहा, आडव्या ओळींची बेरीज पण 15 आलेली आहे आणि उभ्या ओळींची बेरीज पण 15 आलेली आहे. आता या कर्णांची बेरीज पाहूया. इथं 8 आहे, 5 आहे, 2 आहे. 8 आणि 5 13, 13 आणि 2 15. कर्णांची बेरीज पण 15 येते. आता ह्या आडव्या कर्णाची, हे 4 आहे, 5 आहे, 6 आहे. 4 आणि 5 9, 9 आणि 6 15. कर्णांची बेरीज पण 15 येत आहे. सो मी जर एक्सच्या ठिकाणी 6, वायच्या ठिकाणी 5 आणि झेडच्या ठिकाणी 7 ठेवलं, तर मला ओळींची बेरीज, या स्तंभांची बेरीज आणि ह्या कर्णांची बेरीज समान येत आहे. ओके, बेरीज समान येत आहे, म्हणून माझा ऑप्शन ए आहे. ऑप्शन ए. अशा प्रकारे स्वाध्याय 1.1 संपलेला आहे.